फिर्यादीची फसवणूक केल्याच्या प्रकरणामधून 2 आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यात हकीकत अशी, नमूद गुन्ह्यातील फिर्यादी नामे इम्रान युनिक शेख, राहणार मजरेवाडी, नई जिंदगी, सोलापूर यांनी 2014 साली मौजे मजरेवाडी हद्दीत नवीन सर्वे नंबर 65/1 यामध्ये प्लॉट नंबर 463, 464, 475, 476, 451, 452 असे प्रत्येकी 1000 स्क्वेअर फूट प्रमाणे 6 प्लॉट एकूण 6000 स्क्वेअर फूट जागा विकत घेतली होती आणि त्यानुसार फिर्यादी यांनी सदर जागेला सिमेंट खांब लावून ताबा वहिवाट ठेवला होता. सदर प्लॉटपैकी प्लॉट नंबर 451 आणि 463 असे 2 प्लॉट फिर्यादी यांनी विक्री केले होते. सदर प्लॉटपैकी फिर्यादी यांचा प्लॉट क्रमांक 475 बाबत आरोपी नामे गौस पिरजादे यांनी महिला नामे निकत परवीन फिदा हुसेन मणियार यांचे आधार कार्ड मिळवून त्यांच्या जागी दुसरीच महिला उभी करून महानगरपालिकेला मिळकत कराला नोंद करून 2022 चा मिळकत कर 8 जुलै 2022 रोजी भरला. त्यानंतर त्याने निकत परवीन फिदा हुसेन मणियार यांच्या जागी दुसरीच महिला उभी करून 7 जुलै 2022 रोजी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कब्जा पावती करून घेतली आणि त्यासाठी साक्षीदार न वापरता ॲडव्होकेट डी.एन. कोडम यांची सही शिक्का लिहून देणार आणि घेणार यांना ओळखतं म्हणून घेऊन सदर नोटरी बनवून कब्जा पावती करून त्यानंतर फिर्यादी यांच्या जागेवर शेड उभा करून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले म्हणून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 420, 467, 468, 471, 447, 506 व 34 प्रमाणे आरोपी जुबेदा शफीक शेख, मुदीर अहमद मेहबूब साब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणामध्ये आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यात आरोपी जुबेदा शफीक शेख, मुनीर अहमद मेहबूब साब शेख यांच्या वतीने ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल केले होते. आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी प्रत्येकी 25,000 रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य, ॲडव्होकेट हर्षल शाक्य, ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले.